तर सतीश भोसलेनं दिलीप ढाकणे यांना मारहाण केली आणि त्यानंतर सतीश भोसले उर्फ खोक्या भाईची नवीन प्रकरण पुढे येत आहे। हरणांचं मटण तस्करी प्रकरण सुद्धा पुढे येत आहे। तर दिलीप ढाकणेंना जिथं मारहाण झाली त्या परिसरात हरणांचा वावर मोठ्या प्रमाणावर असताना एक व्हिडिओ समोर आला। या ठिकाणी कशा प्रकारे हरणांची शिकार केली जायची याचा एक व्हिडिओ समोर आला। त्यांच्या अंगावर जाळं टाकत त्यांची शिकार केली जायची। या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे ही शिकार केली जायची। 4 खांब आहेत, ज्या खांबांना वरच्या बाजूने जाळी लावून ठेवली। हरणं त्या 4 खांबांच्या मध्ये आले की मग ती जाळी खाली सोडायची आणि हरणांना पकडलं जायचं। अशा प्रकारे ही शिकार केली जायची। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। हरणांची शिकार नेमकी कशा प्रकारे केली जायची त्याची सुद्धा दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण पाहतोय। तर हा सगळा तो परिसर आहे ज्या ठिकाणी ही शिकार केली जायची। आपण पाहतोय हरणांना कशा प्रकारे पकडण्यात येत होतं। तर 4 खांब 4 बांबू रोवून ठेवलेले आहेत, त्याच्यावर एक जाळी अडकवण्यात आली आहे। हरणं ही त्या जाळी खाली आली की मग ती जाळी खाली सोडायची, हरणं त्या जाळीत अडकणार, मग त्यांची शिकार करायची, त्यांच्या मटणाची तस्करी करायची, त्यांचं मटण खायचं। असा सगळा प्रकार या बीड जिल्ह्यामध्ये सुरू होता आणि याच परिसरामध्ये मारहाणीचा व्हिडिओ सुद्धा काही दिवसांपूर्वी समोर आलेला होता। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। हरणं नेमकी कशा प्रकारे पकडली जात होती, त्यानंतर त्यांची शिकार केली जायची, मग त्यांचं मटण खाल्लं जायचं, काही भागांची तस्करी सुद्धा केली जात असेल असा सुद्धा संशय व्यक्त केला जातो। एकूण 200 हरणांची शिकार केल्याचा आरोप केला जातोय आणि कशा प्रकारे ही शिकार केली जात होती, कशा प्रकारे हरणांना पकडलं जात होतं त्याची हे दृश्य।